नमस्कार मैत्रिणींनो, चला आजची माझी संध्याकाळची रेसिपी. आज करायचं आपल्याला बटाटा पुलाव. बटाटा पुलावाची तयारी बघा. मी काय केली तयारी. कांदा बारीक करेले, आलं लसणाची पेस्ट आहे, कोथिंबीरची पेस्ट आहे, कोथिंबीर, शहाजिरं, खडा मसाला, दही आणि एव्हरेस्ट बिर्याणी मसाला, बटाटे पाण्यात स्वच्छ धुवून, तांदूळ एकच रक तांदूळ घेतले, ते बी स्वच्छ धुवून नित्र ठेवले. पहिले आता तांदूळ भाजून घेऊ आपण. गॅस चालू केला आहे, पॅन तापून देऊ. एका साईडला पाणी गरम करत ठेवलेले. तेल टाकू. तेल आहे ना पसरून घेतलं म्हणजे तांदूळ हे होऊ नये म्हणून. तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, मित्र ठेवलेले चाळणे. तांदूळ भाजून घ्यायचे. मी 2 वाट्या तांदूळ घेतले नाही, 14 जणांचा भात करायचा म्हणजे पावशेर तांदूळ घेतलेले मी. छान आपले तांदूळ भाजून झाले, एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तांदूळ भाजून झाले, आता आपण बटाटे तळून घेऊ. तेल जास्तच टाका. बटाटे तळताना मीठ, अळणीने लागणार बटाटे, थोडं मीठ टाका. तेल उडू नये म्हणून झाकण ठेवून बटाटे तळून घेऊ. आपले मस्त छान बटाटे तळून झाले, हे काढून घेऊ एका प्लेटमध्ये. शहाजिरे, तेजपान, खडा मसाला, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर बारीक करेल, कांदा, याच्यात मीठ टाकू. दही, त्याच्यात एव्हरेस्ट मसाला, बिर्याणी मसाला आणि हळद. मस्त तेल सुटले, त्याच्यात आपल्याला हे तांदूळ बटाटे टाकून घेऊ. घालून घेऊ.
एका साईडला पाणी गरम होते, मीठ टाकू, पुन्हा पाण्याचा गॅस बंद करते. त्यात पाणी, कलर आला बघा त्याला. आपलं त्याच्यात चिरलेली कोथिंबीर, बारीक गॅस होऊन देऊ. चला आपला भात उघडून बघू. आपल्या भातातलं पाणी आटलं का काय, उकळत होतं हे पहा. आपला भात अजून निम्मा कच्चाच आहे हे पहा. शिजला नाही, पलटी मारू. बाजूने हलवून घेऊ. बारीक गॅसवरच होऊन देऊ. आधी जोरात गॅसवर खळखळ उकळून घ्या, मग पुन्हा परत बारीक गॅसवर ठेवा. पुन्हा झाकून भात अजून 10 मिनटं शिजून देऊ. चला मस्त आपला बटाटा पुलाव चेक करून बघू. हे पहा, छान मसाले भात तयार झाला, बटाटा पुलाव तयार झाला. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. चला आता मैत्रिणींनो, आपला छान बटाटा पुलाव तयार झाला. नक्की तुम्ही करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. सगळ्यांना बाय बाय.